आता कोणचा फोन आला बाबा, लोक झोपू बी देत नाही मायाला. हॅलो, नामदेव सर बोलताय का? अयो नामदेव सर डायरेक्ट? अहो सर नाही हो, एक शेतकरी माणूस हो मी. सर तुम्ही शेतकरी जरी असाल तरी आमच्यासाठी सरच आहात सर. अरे बापरे, ते कस काय मॅडम? सर मी सुरुवातीपासून सांगू का? हा तर नमस्कार. तसं केलं बरं होईल पहा, म्हणजे मला बी तुमची. नमस्कार सर, माझं नाव मंजुळा आहे हा आणि त्या खतावाल्या ज्योती मॅडम नाही का, त्यांचीच मी क्लासमेट आहे. त्यांनीच तुमचा नंबर दिला. आयो ते खतावाली? हो, त्यांनीच दिला सर. त्या म्हटल्या माझं नाव सांग, तुझं काम होऊन जाईल. अरे बापरे, तुमचं म्हणजे त्याच्याकडून नंबर घेतला तुम्ही मग तिच्याकडून? हो सर, हो सर. मी सर LIC कंपनी मधून बोलतेय आणि आमच्या कंपनीचे जगण्याबरोबरच मेल्यानंतर खूप फायदे आहेत सर. त्यामुळे ते म्हटले की तुम्ही त्यांना कॉल करा, म्हणून मी सर कॉल केला. म्हणजे जगण्याच्या आधीचे काही फायदे नाही समजा, पण मेल्यावर फायदे आहे समजा तुमच्या कंपनीचे, आहे ना? खूप सर, खूप आपण मेल्यानंतर मग आपल्या घरच्यांना कोण पाहणार ना, म्हणून खूप फायदे आहेत सर. वा बाप बाप बाप, खरंच आनंद झाला मॅडम तुमचे शब्द ऐकल्यानं. कारण आहे ना, आयुष्यात आहे ना, कधी जीवनात माझ्या तसा फायदा झाला नाही, त्याने मेल्यावर तरी काही फायदा होईल बाबा आपला, आहे ना समजा. हो सर. आणि त्याच्यात कसं आहे माहितीये का सर, म्हणजे एक आतली गोष्ट आहे, पण आता मला तुम्हाला सांगावी लागते. आपल्या पॉलिसीला आपण जसं बायकोला लावतो ना मागे नॉमिनी म्हणून, तसं आपल्या मैत्रिणीला, गर्लफ्रेंडला सुद्धा लावता येतं सर नॉमिनी. आयो खरंच? हो सर. म्हणून मग आमची पॉलिसी एकदम वेगळीच आहे सर, एकदम सगळ्यात वेगळी. मग मी काय म्हणतो मॅडम? म्हणा ना सर. मॅडम मला बायको नाही, गर्लफ्रेंड नाही हो, मग कसं करता आता? मग आता सर, आता तुम्ही जर मोठ्यात मोठी पॉलिसी जर काढली तर मग मी विचार करू शकते सर काहीतरी. काहीतरी म्हणजे तुम्ही हा म्हणू शकता काय? हो सर, हो सर, नक्कीच. कारण ना, तुम्हाला एक खरं सांगू का, त्या ज्योतीवर मी पहिल्यापासूनच जळते सर. पण तिने ते जे तुमचं कौतुक केलं ना सर, तर मग त्या कौतुकामुळेच मी आज फोन केला तुम्हाला की पॉलिसी तर होऊनच जाईल, पण यदा कदाचित तुमचं कोणी जोडीदार वगैरे असेल तर माझंही काम होईल. पण आता तुम्ही जर असा विचार करताय सर, मग आता मी कसं काही नाही म्हणू शकते त्या गोष्टीला सर. मॅडम तुम्हाला सांग का मी, मला अजिबात काहीच नाही, सारच नाही. मी एकटा जीव सदाशिव, नुसता खातो पितो बाजावर लोळतो, खातो पितो बाजावर लोळतो, पहा नुसताच, काहीच कामच नाही हो मला. आणि काय सांगू तुम्हाला, बरं काम कशाला करू? बायको नाही, गर्लफ्रेंड नाही, पोरणा सोरण जीवाला घोर, काय आपलं खायचं पियचं, झोपाचं, खायचं पियचं, झोपाचं. पैसा लागू तित काय, पण खर्च कुठं करा तेच कळत नाही ना. नाही ना सर, बरोबर आहे. आणि तुमचं जे दुःख आहे ते मी समजू शकते सर. खर्चाचं तुम्ही टेन्शनच नका घेऊ. तसेही माझे 2 महिन्याचे हप्ते घराचे थकलेलेच आहेत. लाईट बिल तुम्ही तसं भरतच नाही. अरे वा वा वा, म्हणजे जर तुमचंही काम होऊन जाईल, माझंही काम होऊन जाईल. आणि राहिला पॉलिसीचा प्रश्न सर, माझी काढून घेऊ, तुमची काढून घेऊ. तुम्ही गेले तर मला फायदा, मी गेले तर तुम्हाला फायदा सर. नाही नाही मॅडम, तुम्हाला सांगतो, आपल्याला पैशाचं टेन्शन नाही, फक्त गर्लफ्रेंडच लागत होती. कारण आहे ना, आपल्याकडे कापूस आहे, पाहता 100 क्विंटल कापूस होईल, 50 क्विंटल मक्का होईल, पण पैसा कुठं खर्चा मला काहीच समजत नव्हतं. मी लई दिवसाचा विचार करेल कोणीतरी असं भेटावं आपल्या जीवनात की बा आपला पैसा कुठंतरी घातल्या जाईल, त्या व्यक्तीसाठी खर्च केल्या जाईल. पण ते बरं झालं ठिकाणी कॉल झालाय सर, मग म्हणायचं योग्यच ठिकाणी झालाय. मॅडम काय सांगू तुम्हाला, तुमचं आपलं जवळपास 36 आजचे गुणगुळ जुळले समजा, असं धरून घ्या तुम्ही. बरोबर आहे सर, पण लोकांना चांगलं पाहत नाही आपल्या ह्या गोष्टी. कुणाला सांगू नका बरं. आणि त्या ज्योतीला तर अजिबात नाही. मॅडम तुम्हाला सांगतो, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांचीच रे. फक्त तुम्ही एक काम करा, कोणाला सांगू नका हो. आणि मी काय म्हणतो, मला धोका नाही देणार ना मॅडम तुम्ही? नाही, अजिबात नाही सर. आपलं सगळं कागदोपत्री होणार. फक्त माझे हप्ते तुम्ही भरा आणि तुमचे हप्ते पण तुम्हीच भरा. एकदम काम पक्क होऊन जाईल सर. हा, समजा तुमचे हप्ते मॅच भरायचे आणि आपले हप्ते मॅच भरायचे, आहे ना? हो सर. मग तुमचं म्हणजे आता तुमच्याकडे आहे तेवढं देवाने दिली सरस्वती, लक्ष्मी. मग सरस्वतीचं काम मी करेल. माझ्याकडे विद्या आहे, डोकं आहे. तुमच्याकडे लक्ष्मी आहे. बरोबर ना, बरोबर ना. माझ्याकडे डोकंच नाही मॅडम, काय सांगू तुम्हाला. कारण तुम्ही बरोबर बोलले आता, तुमच्याकडे डोकं आहे, युक्ती आहे, बुद्धी आहे, सगळं आहे. आपल्याकडे सरस्वती सगळं आपल्या म्हणजे एकदम कृपा आहे. आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आहे सर. नाही नाही, लक्ष्मीची चांगली कृपा आहे मॅडम माझ्यावर. काय सांगतो तुम्हाला, अशी कृपा आहे, अशी कृपा आहे.
अहो अशी लक्ष्मी ती माझ्याकडं ना अशी राती बसकनच जाती पहा. आता तुम्हीच नाही का पहिल्यांदा तुम्हाला सर सांगतो. म्हणून तर म्हटले तुम्ही पॉलिसी घ्या, माझा हप्ता तुम्ही भरा, तुमचा हप्ता तुम्ही भरा, फायदे एकमेकांना होतील नाही नाही सर. मस्त फायदा आहे मॅडम तुमचा. अशा फायद्यावालीच मॅडम मला लागत होती पहा कोणीतरी. आणि आता त्या योग्य वेळा ती योग्यच मॅडम भेटली मला असं म्हणायला हरकत नाही. आता ते ज्योतीनं खाल्ले हो पण तेव्हा सर एक खाता एक ऐका ना, त्या ज्योतीनं खाल्ले खताच्या नादा मध्ये लाखभर रुपये मै. आता तो बापरे. उरले सोरले आता मला वाटतं काय असं आपल्या जवळ जमा. आता त्याला चुना तुम्ही लावणारे वाटतं. म्हणजे मी मला भिकारी केले सोडत नाही समजा तुम्ही दोघी असा अंदाज मला. हे असं सर, मग तुमचं मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. फक्त माझं सर एवढं लाखभरापर्यंत नाहीये. हा फक्त एक काहीतरी 25-30 हजाराचे 2-4 हप्ते थकलेले आहेत सर, बाकी काहीच नाही. हा हा माझं हा तुम्हाला काहीच त्रास होणार नाही सर. नाही 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 मॅडम तुमच्या बोलण्यावरूनच कळालं मला. आता तुमचे हप्ते मॅच भरायचे मग आपले हप्ते मॅच भरायचे म्हणल्यावर तेवढं कळालं मॅडम मला की बा अहो सर, आता तुम्ही प्रेमात कुठं किती. असं माझं तुझं बघून चालतं का नाही सर? नाही ते तर माझं चालतच आहे ते नाही. तुमचंच आहे सर. हप्ते हा झाले काय झालं काय, ते सगळं तुम्हाला कर्तव्य आहे सर ते. नाही बरोबर आहे मॅडम तुम्ही जे म्हणता ना ते बरोबर आहे. कारण आहे ना सगळं मपलं काय तुमचं काय, तुमचं काय मपलं काय, मपलं तुमचं काय मपलं नाही आहे ना असंच आहे ना ते. बरोबर आहे सर, हा एकदम बरोबर. हा बरोबर म्हणजे मग आपला पैसा फक्त ह्या खर्चाचा. गोष्टी मी तुम्हाला सांगते ना सर, तुम्ही हा कोणाला सांगू नका बरं. लोकांच्या कशा वाईट नजरा राहतात या गोष्टीवर. मॅडम आणि मी तुम्हाला सांगतो मी कोणाला सांगन का आता एवढी मोठी गोष्ट आहे. आता ह्या जगामध्ये कोणाला बायको भेटायला गेली मॅडम मला गर्लफ्रेंड 2-2 भेटू राहिले. मी आता तुम्ही एवढं छान आवाजात मला सांगू राहिले एवढं प्रेमाने बोल राहिले मी गोट कोणाला सांगू का मॅडम. अजिबात नाही सर, मग अजिबात नाही. तसं तुमच्यावर विश्वास आहे मला. फक्त तेवढे पॉलिसी तर भराच तुम्ही, पॉलिसी आपल्या दोघांची काढू. हा फक्त तेवढं हप्त्यांचं बघा. आणि सर थोडा एक प्रॉब्लेम आहे बरं का. काय हो समजा हा जर फोन कट झाला तर मला पुन्हा फोन कट नाही करता यायचा सर, कारण माझं रिचार्ज संपणार आहे. आयो मग अहो थोडा बॅलन्स जरा टाकलं तुम्ही तर मग अहो कसं आपलं बोलणं होईल महिनाभर. मॅडम तुम्ही एक काम करा रिचार्जचा अजिबात टेन्शन घेऊ नका मी लगेच रिचार्ज मारून देतो. म्हणजे असं कसं आहे ऐका ना, हा मारताना 3 महिन्याचं मारा. तेवढा महिन्याभरात कसं ते थोडेफार कमी पैसे आणि तुमच्याकडे आहेत म्हणून म्हणलं आपलं 3 महिन्याचं मारून द्या मग. नाही मग एक काम करतो 3 महिन्याच काय मारत बसता मॅडम अख्खे 12 महिन्याच मारून देतो आहे ना आपल्याकडे पैसा पडेल. पैसा का गावतावर पैसा आहे मॅडम आपल्याकडे टेन्शनच ना घेऊ तुम्ही. आता सर मी इकडे हा लाजते बरं का, पण आता नाही तुम्हाला नाही लाजलेलं दिसन कसं नाही नाही तिकडे. आणि मला काय दिसच काम नाही मॅडम मला तेव्हाच कळाल तुम्ही लय लाजल्या म्हणून सनी अशाच लाजून लाजून तुम्ही किती जणांना चुना लावला असं म्हणून सर मला सगळं कळतं मॅडम. मी काही एवढं बुद्धू नाही पण तसे मग तुम्ही हुशार आहे सर. हा मी लय हुशारी मॅडम मला माहिती ना असं लय चुना लावेल लोकायला बऱ्याच जरी ना. पण मग मला बी वाटलं मला बी चुना लावणारच तुम्ही. पण मग जसं तुमचं आहे ना खरंच मला बोललं लय आवडलं म्हणून मला आहे ना लय भारी वाटलं बरं का मॅडम. मग तेच नाही हो सर, कसं उद्या तुम्ही परत नको म्हणायला कॉल कसा नाही आला म्हणून सांगितलं नाही नाही रिचार्जचं तेवढं. नाही ना बरं केलं तुम्ही सांगून दिलं. आणि कसं आहे ना आता 12 महिन्याची रिचार्जच मारून देतो मी तुम्हाला. आणि मी काय म्हणतो आणि सर अजून एक थोडं बोलायचं होतं. हा बोला ना. ते काय होतं सर, माझ्याकडे ना जुनी गाडी आहे, हा 2 व्हीलर. हा 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 पण आता आपल्याला बोलायचं म्हणलं रे बाहेरचा आवाज येतो ना. हा 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 तेवढं बरोबर आपली एक मारुती कारची वगैरे व्यवस्था जर झाली ना तर समजा आवाज यायचा नाही हो. आपण बोलल्यावर आजूबाजूचा अरे आवाज यायचा नाही, बापरे बाकी काही नाही. बाई 3 महिन्या पण माझ्या सायकलीतली आवाज आली तर तिच्यात हवा भरला गेली नाही मायाकडून. ते टायर पंक्चर होईल तिचं टूप आणलं गेलं नाही मायाकडून. तू म्हणते मला 4 व्हीलर घेऊन द्या. अरे तुका डोक्या गिक्यावर पडली का. अरे काही बी मागव तर मागव काही बी मागव म्हणजे तुका लेच ये वाटलं काय सॉरी तुला. बरं का, आमच्या सरांचा हा फोन येतोय हा, मला लागला का तुला फोन यायला सराचा. अरे सर कितीक वेटिंग जण होतोय सर, थांब कॉल थांब कितीक वेटिंग जण होतोय. चुना लावेल तू असं म्हणून. अरे काय सकुळेच्या काय धंदे धरले हॅलो तुम्ही. हॅलो सर, काय हॅलो आवाज हॅलो येत करू नाही राहिली सर. माकडावानी. काय तर मपली पॉलिसी तुम्ही भरा तुमची तुम्हीच भरा. आली इकडे मला गांडवाला. अरे कुठून ना शिकून येतात तुम्ही लोक असे. माझी शहाणी आणली साबण चांगली गांडवाळ आली. ज्योतीने फोन द्याला आणि फाल्याने टामका केलं. अरे काय गांडवाच धंदे लावले का तुम्ही यार शेतकऱ्याला असं दुबाडता का तुम्ही लोक. हा आवाजच येत नाही सर हा तुमचा तुला मला. आवाज कसा येईन आता. अरे तू अरे बाबा असं मला खरं खरं सांग किती जणांना चुना लावेल तो असा सांगून. नाही सर, फक्त पॉलिसी कंपनीमध्ये काम करते अरे मी, ते कशाचा बाकीचं काम करते तू पॉलिसी कंपनीचं नुसतं नाव घालेले तो आणि इकडं चुना लावते आमच्या सारख्या साध्या भळ्या लोकायला. आता ओळखलं तुपलं म्या काय तर मग रिचार्ज मारा मपलं मला गाडी घेऊन द्या मपली पॉलिसी तुम्ही भरा मग लाईट बिल भरा. म्हणजे आम्ही काही इकडं भाकरी नाही खात शेण खातो. म्हणजे तुझली शेणी आली आम्हाला आखली शेकवाला. आणि काय तर सर तुम्हाला डुबलचा नसेल टिबल पॉलिसी पैसा. करायची तर करू नका बरं, पण हे अरे असं काही बोलू नका. तू माझ्यासारखी गुणसंपन्न साधी मुलगी कुठे तू अरे नाहीये. तुझ्यात 36 गुण का 36 नखरेवाली दिसती बाई तू. तुझ्यात कायचे गुण आणि धर्म आले. तू अशीच दिसती मला डोकं लावून फसवणारी. अरे काही पण चाळे करतीन माझ्यासारख्या भोळ्या बाबड्या लोकांना फसवती. अरे कुठून आली न मला चालली सांगाला.
तुमचे पैसे मये पैसे तुमचे पैसे मये पैसे ठुई फोन बाई नको डोक्याला ताण देऊन परत पुन्हा फोन करू नको माझ्या बायकोला माहित झालं तर कुत्र्याने आनंद तुला बी ती पळून मला बी ठेवू का सर हा ठुई फोन येड कुठून आले मला सांगायला काय तर हप्ते भरा डबल पैसे करा रे लुबाडाची धंदे लय लोक आहे अवघड आहे बाबा सावधान राहा सुरक्षित राहा भावानो या अशा फोनावर बोलशी ठेवू नका हा म्हणून सांगतोय जसं आपलं तसं चाल द्या हा